ही कल्पना कशी सुचली? काय झालं, मी दरवर्षी आपल्या शिवशिव मंडळामध्ये काकड आरती होतात. काकड आरती 15 दिवस दिवाळीच्या पिरियडमध्ये होत असते आणि दरवर्षी पाडव्याच्या दिवशी आरती करायला शक्यतो मी तिथे पाडव्याच्या दिवशी मी जात असतो. तर तिथल्या ज्या काही भगिनी होत्या ज्या काकड आरती करतात, तर 2 वर्षापूर्वी मला त्याने सांगितलं होतं की इथे तुम्ही शिवपुराण कथा इथे ठेवा. मी त्यांना हो म्हणून सांगितलं. मला इतकं मोठं प्रयोजन आहे हे मला माहीत नव्हतं. मला वाटलं कथा असेल म्हणजे एखाद दिवसाची कथा असेल, आणि मला माहीत नव्हतं की इतकं मोठं सगळी यंत्रणा करावी लागते. म्हटलं धार्मिक काम आहे, 1 दिवसाचं या 2 दिवसाचं काही प्रवचन असेल तर आपण ते ठेवू. कारण की आमचे वडील हे शिवभक्त होते आणि आमची पूर्ण फॅमिलीचे रामलिंगावर खूप जरी आम्ही जैन असलो तरी प्रभू रामलिंगावर आमच्या सर्व परिवाराची खूप श्रद्धा आहे. भाऊनी तर जवळजवळ गेले 13-14 वर्ष त्यांनी निरंकार सोमवार केले. संध्याकाळी फक्त एक खडी साखर ते खायचे, थंड पाणीच प्यायचे, बाकी फळ फ्रूट चहा कॉफी काही नाही घ्यायचे. अशी त्यांनी 14 ते 15 वर्ष त्यांना रामलिंगावर भयंकर श्रद्धा. त्यांच्या 2010ला ज्यावेळेस त्यांचं बायपास झालं आणि त्यावेळेस हॉस्पिटलमधनं त्यांना 1 महिन्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यावेळेस डिस्चार्ज मिळाल्याबरोबर ते कुठं नाही गेले, घरी नाही गेले, पुण्याच्या घरी नाही गेले, शिरूरच्या घरी नाही आले. ते डिस्चार्ज मिळाल्याबरोबर ते रामलिंगला आले आणि रांजणगावच्या गणपतीचे त्याने दर्शन घेतले आणि मग ते घरी आले. ते एक रामलिंगाची श्रद्धा ही खूप होती आणि मला एक इच्छा होती की वडिलांनंतर प्रभू रामलिंगाच्या इथे आपण वडिलांच्या नावाने काहीतरी आपण करायला पाहिजे. आणि तो योगायोग म्हणा किंवा काय म्हणा, काकड आरती ज्यावेळेस मला ती सगळ्यांनी सांगितलं, आमचे मनसुख शेठ त्यावेळेस होते आणि त्यांनी सांगितलं तर मी हो सांगितलं. नंतर वैजापूरला संचेती परिवारांनी आत्ता एक मला वाटतं जूनमध्ये त्यांनी कार्यक्रम ठेवला होता आणि त्यांचा मला खूप आग्रह होता की 1 दिवस तरी तुम्ही या. मी त्या पहिल्या दिवशी म्हणजे संपायच्या पहिल्या दिवशी मी त्या कार्यक्रमाला तिथे गेलो आणि तिथली जी व्यवस्था वगैरे जे मॉप पाहिला तर मला थोडीशी मनातून भीती वाटली की हे नियोजन आपलं होईल का, किंवा ते 2-2 वर्ष 1.5 ते 2 वर्ष ते तारखा देत नाही. पण मला भावना होती की आमच्या वडिलांचा योगायोगाने 1 मार्चला त्यांचा वाढदिवस असतो आणि त्या फेब्रुवारीच्या महिन्यात किंवा मार्चच्या महिन्यात जर त्यांनी तो आपल्याला जर दिला तर एक मनातून भावना होती. तर मी त्यांना सहज बोललो फेब्रुवारी एंडला किंवा तुम्ही, तर ते म्हटले की आम्ही पाहून सांगतो. आणि ते काय आशिषजी मला वाटतं त्यांचे हां त्यांच्याबरोबर ते म्हटले हम आपको 1 घंटे में आपको बताते. नंतर मी तिथे 1 तास थांबलो प्रवचन झाल्यानंतर, त्यांचे दर्शन घेतले. माझी त्यांची ओळख फक्त 5 ते 7 मिनटाची. आज पण मी असं पर्सनली ते मला ओळखत नाही, मी त्याचं गुरुच आहेत. मी त्यांचे फक्त एकदा दर्शन घेतले, त्यांचे पाय धुतले, शाल घातली आणि त्यांचे दर्शन घेतले, इतकाच माझा त्यांचा परिचय आहे. पण मी त्यांना विनंती केली की माझे वडील शिवभक्त होते आणि आमच्या शिरूरमध्ये रामलिंगचं जे मंदिर आहे ते शिरूर शहरम पंचकोशीचा ग्रामदैवत म्हणून आहे. तर आम्हाला इच्छा आहे की आपण तिथे जर कथेचं आयोजन केलं. आणि त्यांनी पण अर्ध्या 1 तासाने मग त्यांनी सांगितलं की फरवरी में हमारे पास डेट है 24 फरवरी से 2 मार्च. मग तो योगायोग म्हणा किंवा काही म्हणा, म्हटलं 24 फरवरी ते 2 मार्च म्हटलं 1 तारखेला वडिलांचा वाढदिवस असतो. तर मी लगेच हो म्हणून म्हटलं आपण सांगाल तसं, आणि मग तो कार्यक्रम तिथे आपण तो बुक केला. आदित्य भाऊ, या सर्व शिरूरकरांना बरोबर घेऊन तुम्ही हा कार्यक्रम करणार आहे, तर मग कसं नियोजन आहे? आणि रसिक भाऊंचाच प्रश्न आम्हाला विचारत होता, कारण त्यांचा उल्लेख म्हणजे चुकून राहिला किंवा आम्ही तेच विचारणार होतो. तर रसिक भाऊंच्या वाढदिवसानिमित्तच आपण हा कार्यक्रम करणार आहोत. वाढदिवस निमित्त असं नाही, पण ती श्रद्धा होती की फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये. थोडंसं विश्लेषण सांगा. माझे आजोबा पक्के शिवभक्त होते. आत्ता माझ्या वडिलांनी जसं सांगितलं, तर माझं आणि माझ्या आजोबांचं नातंही खूप वेगळं होतं. लहानपणापासून खूप त्यांनी मला शिकवलं. आज त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आणि माझे वडीलही त्यांच्या पायावर पाय देऊन त्यांच्यापेक्षाही चांगलं काम करत आहे. आज आपल्या शिरूरच्या भूमीला एवढा मोठा एक शिवपुराणाचा कार्यक्रम आपल्या शिरूरवासियांसाठी आपण करत आहोत. सगळ्यांचं सहकार्यही असू द्या. आणि रामलिंग आपलं ग्रामदैवत आहे, तर नियोजनासाठी
जर सगळ्यांची मदत सर्वांचं सहकार्यही लागेल आपल्याला. आणि विजय अंकल दुगड ते नेहमी आमच्या परिवारांशी जुडलेले असतात. त्यांनी खूप मदत केली या नियोजनाच्या ह्याच्यात. त्यांनी ते 29 तारखेपासून त्यांना खरं त्याच दिवशी पहिली मीटिंग घेतली. पण मी खरं म्हणजे माझी चूक आहे ती म्हणावं लागेल. मी म्हणलेलं आपण सगळे बोलवले बिजू शेटला आपण कसे काय विसरलो. मी रात्री त्या मीटिंगमधनं 9 वाजता उठलो आणि बिजू शेटना मी फोन केला की म्हटलं बा असं असं नियोजन आपण करतो आहे, माझी चूक झाली. माझ्या लक्षात नाही आलं की म्हटलं शिरूरमध्ये असतील ते होते पुण्याला. आणि मग त्यांना फोनवर सांगितलं म्हटलं नियोजन थोडं तुम्हाला ते पाहावं लागेल. त्यांच्या मनाचा मोठेपण त्यांनी असं नाही विचार केला की मला आत्ता वेळेवर सांगतायत यांचं तर नियोजन हे पाहतायत. आणि मग त्यांनी त्यांचा बहुमूल्य असा वेळ 29 तारखेपासून ते कंटिन्यू हे मला त्यातलं आत्ता 5% पण माहीत नाही. 95% हे खरं विजू शेट यांनाच सगळं माहिती आहे. सर्वात महत्त्वाचा विषय पार्किंग व्यवस्था किती ठिकाणी आहे आणि कुठं कुठे 5 ते 6 ठिकाणी इथं लाव. पार्किंग व्यवस्था आता आपण रामलिंग साईडने 4 ठिकाणी आपण व्यवस्था केलेली आहे. म्हणजे जे देवस्थानचे 2 मोठे प्लॉट आहेत, असं आपण रामलिंग यात्रेला आपण जे वापरतो ते 2, आणखी 2 प्लॉट गाड्याचे जिथे आपण शर्यती होतात तो एक प्लॉट. 4 प्लॉट आपले ह्या बाजूला केलेत आणि साधारणपणे 3 प्लॉट आपले ह्या साईडला म्हणजे नगर साईडकडून आपण 3 प्लॉट करून ठेवले. आणि एक प्लॉट आपण म्हणजे तो सगळ्यांसाठी नाही, जे लोक इथं मुक्कामी येतील आणि जे आपल्याकडे नोंदणी करतील की आम्ही मुक्कामाला आहोत. आता या शिवपुराण कथेची शिरूर शहरामध्ये पहिल्यांदा आपण याचं आयोजन करेल. शिरूरच्या पंचक्रोशीत यावे, शिस्तीत यावे. शिरूर शहरामध्ये आणि पंचकोशीमध्ये मला वाटतं हा कार्यक्रम आपण इतक्या मोठ्या पहिल्यांदाच आपण करत असू. यापुढेही बरेच कार्यक्रम होतील. पण सर्व नागरिकांना, ग्रामस्थांना, पंचकोशीवाल्यांना मी हात जोडून विनंती करतो की त्यांनी सर्वांनी चांगलं सहकार्य करावं. शक्यतो आपली वाहनं त्यांनी आणू नयेत. मोती नाल्याच्या पलीकडे जे गावातली लोक आहेत त्यांनी मोती नाल्याच्या पलीकडे आपण तिथेही काही पार्किंगची व्यवस्था करू. तिथे त्यांची पार्किंग त्यांनी करावी. आणि तिथनं इथपर्यंत मला वाटतं अर्धा पाऊण किलोमीटरच आहे. तिथं बऱ्याच ठिकाणी वैजापूरला मी पाहिलं 4-4 किलोमीटर पहिलं तिथं गाड्या लावून ते पायी येतात. आपल्याकडे जास्त अंतर नसल्यामुळे सर्वांना मी विनंती करतो की आपापले वाहनं त्यावेळेस त्या 7 दिवसात कोणी इथे आणू नये. आणि शक्यतो आपण आपली वाहनं पार्किंग जर व्यवस्था असेल तर पार्किंग करून पायी जर आपण आलं, जसं आपण रामलिंगाच्या पालखीच्या दिवशी या आपण श्रावण महिन्यात बरेच जण पायी रामलिंगाला दर्शनला आपण जात होती भावना असते. तर ह्या ठिकाणी पण सर्व नागरिकांनी जर हा चांगला प्रतिसाद आपल्याला दिला तर आपल्या शिरूर शहर आणि पंचकोशीमध्ये एक वेगळं वातावरण तयार होईल. कारण की आपण तर इथलेच आहोत, आपण स्थानिक आहोत. पण बाहेरगावचे जे लोक आपल्याकडे येतील त्यांची व्यवस्था खरं आपण चांगलं ठेवणं, ते आपले पाहुणे आहेत. आपण सर्व एकत्र आहोत, आपण गावातलेच आहोत. पण ते आपले कोणी आपल्या घरात पाहुणे आलं तर त्यांची व्यवस्था आपण पहिला कशी होईल. नाही तर काय होतं की स्थानिक लोक येऊनच ते पहिलं बसतात आणि पाहुण्यांना बसायला जागाच मिळत नाही. तर बऱ्याच आपण राजकीय सामाजिक कार्यक्रमामध्ये आपण बऱ्याचदा पाहतो की त्यांना लोक बसायलाच जागा देत नाही आणि आपणच त्या जागा अडवून ठेवतो. तर या निमित्ताने मी इतकं सांगेल की आपण पण आनंद घ्या. पण बाहेरगावावरनं जे लोक येतील, जे भाऊक लोक येतील, त्यांना थोडीशी आपण सर्वांनी समजदारी घेऊन त्यांनी जर ती व्यवस्था त्यांनी केली तर मला वाटतं शिरूर शहराचं नाव आणि आपल्या सर्वांचं नक्कीच इथे चांगलं होईल. आपल्याला शिवपुराण कथेमध्ये नक्कीच आनंद मिळेल आणि आपल्या जीवनामध्ये याची नक्कीच काहीतरी चांगली कलाटणी आणि आपल्या जीवनाला आनंदाचा एक क्षण 7 दिवस आपण आनंदाने आणि कुठेही समज कृपा करून कोणीही ह्याचा करू नये की बाबा गर्दी होती, आमची व्यवस्था नाही झाली, आम्हाला बसायला मिळालं नाही. आपण सर्वांनी समजून घेऊन या कार्यक्रमाला अतिशय सहकार्य करावं अशी नम्रपणे मी विनंती करतो. धन्यवाद.